हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रणितचे ब्लॉग्स. तर आजचा ब्लॉग आज आहे गौरी गणपती आणि गौऱ्या आल्यात आमच्या डीच्या घरी आणि आता इथे सगळा गोंधळ चाललाय गौऱ्यांचा. आणि मला असं वाटलं सगळ्यांना दाखव की आम्ही काय करतोय आणि काय 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 आम्ही डेकोरेशन केलंय. भरपूर कष्ट केलेत आम्ही हे डेकोरेशन करण्यासाठी. आम्ही म्हणजे मी नाही केलं, बाकीच्यांनी केलंय. पण ठीक आहे, चला आपण बघूयात आता आम्ही काय काय केलंय. आधी मी तुला पसारा दाखवतो, ठीक आहे? बघा, सगळा पसारा अजून असाच आहे. सगळे इथे काम करतायत. इथे जय, इथे डी आहे, आतमध्ये काका पण काहीतरी करतायत, इथे पूर्वा आहे, काकींचं पण काहीतरी चालू आहे. ही श्रावणीची मैत्रीण आहे आणि श्रावणी इकडे बघ जरा. आणि श्रावणी मेन कलाकार आहे आमची. चला आता आपण डेकोरेशन बघूया, ठीक आहे? हे आहेत आमचे बाप्पा आणि ह्या आहेत आमच्या गौऱ्या. सो हे आहेत आमचे डेकोरेशन. सो आम्ही केलंय नवनाथ महाराजांचा जन्म तयार. सो आता अर्ध हे झालंय, मी पूर्ण नाही दाखवणार लगेच तुम्हाला. सो इथे तयारी चालू आहे थोडीशी, आपण ते बघूयात. तुम्ही काय करताय? काय करताय रे? हे काय नाव असेल ना त्याला काहीतरी. तू काय करतोय रे? वटसिद्ध नागनाथ दाखव. कुठे वटसिद्ध नागनाथ? छान झालंय नाग. तेवढं चांगलं बनवलं. मी कलर दिलाय. छान. किती कष्ट घेतले. तेवढंच येतं तुला आयुष्यात बनवता येईल काहीतरी चांगलं बनवलं. बनवली एवढी तरी मी बोलून नाही दाखवली. एक नाग बनवलं. बाळ पण बनवले. काकी आहे करा. गाईज आवरा पटपट, सगळ्यांना बघायचं तुम्ही काय करतात. हे फराळ आहे गाईज. फराळामध्ये हे सगळं घरी 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 केलंय. बाहेर सगळ्यांना तयारी करतायत आणि मला जरा भूक लागली आहे. सो आपण बघूयात काय काय केलंय. सो काकी आणि दर्शनची मम्मी आणि काकी दोघी पण खूप छान जेवण बनवतात, ठीक आहे? सो इथे बघा, इथे भजी आणि आळूची वडी आहे. सो आपण आता आळूची वडी खाऊयात. खूप 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 भारी आहे. बाकीचं मला काय सापडत नाही. काकी खूप भारी झाली वडी. काकीने केली आहे. तुम्हीच केली ना? हो. अजून खूप काय काय केलंय. मी सकाळी पण जेवलो होतो, पण आता मला परत भूक लागली आहे. काकांनी इकडे नद्यांची नावं बनवली आहे. छान. बघा किती किती कष्ट करते श्रावणी बिचारी. काय करते हे? बघा, अजून एवढा पार्ट राहिलाय आमचा करायचा. हे आवरा ना पटपट. काय चाललंय तुमचं? किती टाइमपास करताय तुम्ही? तुम्हाला कळत नाही का वेळ झालाय? काय तुला नुसता भुसा टाकता येतो का? तुला ते पण येत नाही. व्हिडिओ चालू करून तुझ्यासारखं नाही. गाईज, सो हे सगळे जरा आवरत होते आणि मी जरा टाइमपास करायला गेलो होतो. सो बघूयात आपण यांनी काय काय कामं केली आहे. सो इथलं सगळं आवरून झालेलं आहे आणि इथे हे आता पानं बिनं करतायत जरा. हे किती राहिले अजून? श्रावणी आवरा ना यार. असं कुठं असतं का? कामच करतो मी. खूप कामं केली आहे, खूप जास्त. डार्क सर्कल जागून जागून मी डेकोरेशन केलंय सगळं. त्यांना काहीच येत नाही कोणाला. जन्म आहे काय? शांत बस रे, कळत नाही का तुला? दादा हा भरतरीनाथ कुठला आहे? कोणता नाथ कुठे लावायचं हेच नाही माहिती. नाथ कुठे लावायचं हेच नाही माहिती यांना. काय मी सगळ्यांना सांगितलं मारीन ना तुला. हा माझ्याकडे का खोड्यात कोणते सर रे पटकन. तेव्हा किती छान हुशार मुलं आहेत, किती छान करतायत सगळं. काय एक्सप्लेन करायचं सांग. रेवनाथ दादा, रेवा नदी पाशी रेवनाथ. कोणाकोणाला नवनाथांचा इतिहास माहिती मला कमेंट करून नक्की सांगा. तर ज्यांना माहित नसेल त्यांनी शेवटपर्यंत ब्लॉग बघा. मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला इतिहास. काका सगळं एक्सप्लेन करणार आहेत आपल्याला इतिहास. ही बघा हिरोईन इकडे 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 2 किलो आमची हिरोईन आली आहे नटून.
किती काम सांगत होते. कोण तुला? हाय गाईज म्हणा. हाय. गाईज ही आहे डी ची मम्मी. सो तुम्ही पण हाय म्हणा. ए तू का हसतीये? तू का हसतीये? हॅलो, आर यू लाफिंग? गाईज आता हसू सांगतो ओ पैसा देख रहे हो गाईज, पैसा देख रहे हो. पिशवी दे आरुतीला. चला आता आम्हाला जरा बाहेर जायचंय. मारील ना, हा खोड्या काढतो. हा जय खोड्या काढतोय माझ्या. ही नाही चांगली वाटते. जय खोड्या काढतोय माझा. किती जाय तू? दातू पाडून बांगड्या. किती गोंधळ चालू आहे भाई, किती गोंधळ चालू आहे. ती नाही चांगली वाटते. आता मला डीची मम्मी बाहेर घेऊन चालली आहे कुठेतरी फिरायला. आम्ही जरा आता फिरायला चालतोय. येतो आम्ही जरा फिरून. सो आम्ही आता जाऊन आलो आणि आता ऑलमोस्ट सगळा पसारा यांनी आवरलेला आहे आणि बघूयात आपण थोड्या वेळाने यांनी सगळ्यांनी काय काय केलंय. तरी अजून थोडस राहिलंय आणि सगळे लोक हळदी कुंकवाला येतात. जय खूप छान दिसतोयस तू, बघू जरा. जय वरती थोबडकर, किती छान दिसतोयस तू. एवढं छान का दिसतोय तू? हे छान आहे रे. हे कुठून घेतलं? माझ्या कपाटातून ढापलं का? अरे खूप छान आहे. कोणाचं घातलंय? ही बघा सगळ्यांनी सांगतीये कोणाचा जन्म कसा झाला. काय नाही बनवतात घरी सगळं. मला माहिती की मला सगळं घरी काहीच नाही राहिलं. आम्ही घरी केलंय सगळं. घरी असं सर्व. मग तुझं होतंय का नाही भाई आजचा दिवस? काय 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 काहीच बघा. काका काय करताय? काय करताय काका? काय करताय? लाईट सोडते, फोकस सोड. मेन विषय म्हणजे लाईट सोडणं. हे बघा दर्शन मागाशी जे करत होता ते झालंय आता. तर तुम्ही तुम्हाला पूर्ण नाही दाखवणार आहे, नंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार. हे बघा काय आहे, झोपडी आहे ना. खूप छान काहीतरी झालं. आपण बघूया जय काय करतोय. काय रे गाईस, तुम्हाला जर तुमच्या घरी लाईट बीट बसवायची असेल तर तुम्ही जय वायकरला कॉन्टॅक्ट करू शकता. वायरमॅन जय वायकर. A few moments later. गाईस या दोन्ही पण काकू, या दोघी पण माझे व्हिडिओज बघतात. आणि कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओज? सुंदर असं वाटतं की पाहतच राहा. थँक्यू. हिरो मध्ये आणि म्हणजे तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. आई शपथ, थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे खूप एक सुंदर डान्सर आहेस तू. थँक्यू थँक्यू. असं सपोर्ट करत राहणे. गाईज आता इकडे बघा, हे सगळे काय करते ग? भांडी लावतोय. भांडी लावतायत. आणि येस, तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला हे सगळं डेकोरेशन दाखवणार आहे थोड्या वेळाने, कारण आता मला पण आवरायला जायचंय आणि मग मी आवरून भेटेल. ठीक आहे, बाय. सो गाईज आता मी झालोय रेडी आणि आता मी दरवर्षीप्रमाणे कॉम्पिटिशनला सुद्धा टाकत असतो. सो आता ते परीक्षक येणार आहे. सो आपण बघूया थोड्या वेळाने. गाईज बघा किती छान संसार मांडलाय पूर्वाने. पूर्वा इथं रांगोळी काढतीये आणि श्रावणी इथे रांगोळी काढतीये आणि ऑलमोस्ट सगळा सेटअप रेडी झालाय गाईज. मी तुम्हाला थोड्या वेळी सगळं झूम करून दाखवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. ओके गाईज, हे बघा सगळं प्रेक्षक सगळे गौरा गणपती बघायला आलेत, कारण भारी गणपती आमचा. आणि हे सगळं जे बनवलंय ते सगळं न्यूजपेपर पासून बनवलंय, झाड वगैरे. आणि बाकी नवनाथांचा जन्म दाखवलाय. नवनाथ, तर आमच्या देखाव्याचं नाव होतं श्री नवनाथ महाराज जन्म कथा. तर त्यामध्ये आम्ही नवनाथांचा जन्म दाखवला होता. तर सगळ्यात पहिले जे नाथ आहेत ते आहेत आपले मच्छिंद्रनाथ. त्यांचा जन्म जो आहे तो झाला होता मत्स्यांच्या अंड्यातून आणि म्हणूनच त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ असं पडलंय. तर इथे तुम्ही पाहू शकता की आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय की त्यांचा जन्म कसा झाला. इकडे आम्ही यमुना नदी दाखवली आणि मच्छिंद्रनाथांचा जन्म दाखवलाय. मग आहेत गोरक्षनाथ, ज्यांचा जन्म झाला आहे उकरड्यापासून. त्यानंतर आहे गहिनीनाथ, त्यांचा जन्म झाला आहे चिखलाच्या गोळ्यापासून.
त्यानंतर आहेत जालिंदर नाथ, तर त्यांचा जन्म झाला आहे ओमापासून आणि इकडे आम्ही होम दाखवला आहे. आणि कानिफनाथांचा जन्म तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांचा जन्म झाला आहे हत्तीच्या कानापासून आणि हे सगळे चित्र आम्ही घरी केलेले आहेत. हरणाच्या कळपातून झालेला जन्म म्हणजे भर्तरीनाथांचा. रेवणनाथाचा जन्म झाला आहे रेवा नदीतून आणि इथे आम्ही रेवा नदी दाखवली आहे आणि रेवणनाथ दाखवलेत. वटवृक्षामध्ये असलेल्या नागाच्या अंड्यातून झालाय वटसिद्ध नागनाथांचा जन्म आणि चिरपटीनाथांचा जन्म झालाय वीर्यापासून. तर हे सगळे होते आपले नवनाथ आणि नवनाथांचा जन्म आपण दाखवला इथे. हा आहे नवनाथांचा प्रसाद आणि हे होते आमचे बाप्पा. ज्या शेजारी आहेत त्या होत्या आमच्या गौऱ्या आणि हे सगळं आम्ही सगळ्यांनी घरी डेकोरेट केलं होतं आणि खूप 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 छान सगळ्यांचा प्रतिसाद आला. ही झाड आहे, हे वटवृक्ष आहे ना, हे सगळं कागद आहे, कागद पाने हिरवी आहे ना, हे आपण घरी करू का फोटो मी ब्लॉग मध्ये टाकणार ते. तुला खाऊ देतो. डेकोरेशन आवडलं का सांग? डेकोरेशन आवडलं का तुला? हाकाने ते सांग. सो गाईज, दिस इज द एंड ऑफ आवर ब्लॉग. आम्ही खूप दमलोय आणि खूप लोक आले होते देखावा बघायला आणि सगळ्यांना सांगून आता दमलोय आम्ही आणि आता आपण जेवायचं पण आरती पण करायची आहे. तर आता आपण आरती करूयात. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर भुजगेंदुराची कंठी जगे बाळ गुप्ता फला